नांदेड येथे विठ्ठल पाटील डक मित्रमंडळातर्फे दूध विक्रेते व वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोटचे वाटप। सविस्तर बातमी अशी आहे। नांदेड येथे विठ्ठल पाटील डक मित्रमंडळातर्फे दूध विक्रेते व वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शहरात दूध पुरवठा करणारे शेतकरी तसेच वृत्तपत्र विक्रेते बांधवांना विठ्ठल पाटील डक मित्रमंडळातर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी नांदेड शहरातील वृत्तपत्र विक्रेते, दूध वितरक शेतकरी, नांदेड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नमस्कार। विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आम्ही दूध विक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेते यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत असतो। त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा मग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले होते त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप मारावी म्हणून विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हाही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि समाजातला जो शेतकरी राजा आहे, आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बंधूंनी म्हणजे प्रत्येकाने दुधाचा व्यवसाय सुरू केलेला आहे। मग हे दूधवाले शहरामध्ये असतील किंवा ग्रामीण भागामध्ये असतील, दूध वाटप करण्याचं काम करतात। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाची किंवा उन्हाळ्याचं असेल ह्या कुठल्याही ऋतूची तमा न बाळगता ते प्रत्येकाच्या घरामध्ये दूध पोहोचण्याचं काम करत असतात आणि ह्याच आमच्या शेतकरी बांधवांचा, ह्या दूध विक्रेत्यांचा ह्या पावसापासून संरक्षण व्हावं किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही या ठिकाणी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याचबरोबर समाजातला दुसरा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता, तोही दूधवाल्याचप्रमाणे सकाळी उठून प्रत्येकाच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचं काम करत असतो। मग त्याही आमच्या बांधवांचं आरोग्याची काळजी घेऊन ह्या पावसापासून त्यांचंही संरक्षण व्हावं म्हणून त्यांनाही आम्ही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। तर अतिशय उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेला आहे। जवळपास 2,000 ते 2,500 लोकांना आम्ही या ठिकाणी रेनकोट वाटपाचा आमचं लक्ष्य होतं आणि ते पूर्ण केलेलं आहे।